नमस्कार, मी मयुरी. तर तुम्ही कशा आहात? सगळेजण मस्त मजेत असाल. तर एक नालायक बघा, सी म्हणून आहे, 3 वेळा सी म्हणून त्याच्या आय डीचं नाव आहे बरं का. सी इंग्लिशमध्ये सी आहे. एवढा वाईट, एवढा घाण कमेंट करतो ना मित्रांनो. आणि माझ्या सगळ्या भावांनो बहिणीनं, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच लाईक कमेंट करा. आणि तो सी आहे त्याला ब्लॉक करा. कारण की खूप म्हणजे खूप वाईट व्यक्ती आहे ती. एवढी वाईट कमेंट करते ना, प्रमाणाच्या बाहेर वाईट कमेंट करते. दुसऱ्यांना कर्माची फळं सांगते, शिकवतोय तो. ती व्यक्ती स्वतः माझ्या चॅनलवरती येऊन ह्याच्या अगोदर पण किती वेळा तरी मी त्याला हाईट दिलेली आहे. किती वेळा तरी माझ्या चॅनलवरती येऊन खूप वाईट कमेंट केलेली आहे त्या व्यक्तीने बरं का. खूप म्हणजे खूप वाईट कमेंट केलेलं आहे. आणि मी त्याच्या कमेंटचा रिप्लाय पण देत नसते. तरी मला म्हणलेलं, तो मला बोलला की तुम्ही माझ्या कमेंटचा रिप्लाय देत नाही आहेत आणि काय नाही आहेत. भाडखाव नालायका, मी तुला तिथं काय बोलू शकत नाही, मी इथं बोलते. झवाड्या, तुला काय तेवढेच धंदेत करे? हां, तू किती पाण्यात आहेस ना ते बघ. तू बुधवार पेठमध्ये धंदे करून करून कुत्र्या इथं येतोयस दुसऱ्यांच्या लाईव्हला. हां, भाडका, तुझ्या आईचा दाना कुठला कुत्र्या नालायका. तुला ऐकायच्यात का कोकणी भाषेत, कोकणी शिवाय ऐकायच्यात का नालायका? हां, तुझी लायकी तरी आहे का माझ्या लाईव्हला यायची, माझ्या चॅनलवरती येण्याची? हां, भाडकाव कुठला. तू काय दुसऱ्यांना कर्माची फळं भोगायला लावतोयस? आम्ही ना एखाद्याला जीवाला जीव देऊ, पण एखादा डोक्यात गेला ना त्याला पुरं पडल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. तुमचा आमचा संबंध नाही. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे नसेल, कमेंट करायचे नसेल व्यवस्थित तर तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे. तू काय समजतं एखाद्या लेडीजला? फालतू समजतं का? काय पण कमेंट येऊन बोलायचं. तुमच्यात गांडी, तुमच्या दम असेल ना तर ओरिजिनल आयडी येऊन ते बोलायचं. मला समजलं ना. खऱ्या बापाची खरी आवडत असेल ना तर ओरिजिनल आयडीने बोलायचं. फालतूगिरी माझ्या चॅनलवर येऊन करायची नाही. समजलं ना. कुठली राण आहे का कुठला भडवा आहे ना, त्यांनी समोर यायचं माझ्या. स्वतः काय धंदे केले आहेत ना ते सांगायचं, दुसऱ्यांचं नाही बघायचं. तुमच्यासारखे तेवढेच आम्हाला धंदे नाही आहेत. आम्हाला घरदार, संसार, व्यवहार, प्रपंच आहे. समजलं ना. तुमच्यासारखे नाही 17 जणांखाली फळून येत आम्ही. हरामखोर कुठले. 17 जणांखाली फळणारी तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही कर्माचे फळ शिकवता का? आणि मला काहीच फरक पडत नाही. एवढं लक्षात ठेवा. मी चॅनलच्या जीवावर जगत नाही आहे. उद्या जरी यूट्यूबवाल्याने चॅनल बंद केला तरी मला काहीच फरक पडत नाही. आणि हे वेळ येणारच आहे. यूट्यूबवाले चॅनल बंदच करणार आहेत. सगळ्यांचे लाईव्ह व्ह्यू सगळ्या बंद होणार आहेत. सगळ्यांना यूट्यूबचा अपडेट आलेला आहे. मला काहीच फरक पडणार नाही आहे. कारण की नवरा आहे कमवायला माझा. मला 2 हात 2 पाय देवाने दिले. माझी 2 लेकरं आहेत चांगली. समजलं ना. त्यामुळे विचार करून हे करायचं. एवढं आम्ही कमजोर नाही. जिथं लात मारी तिथे पाणी काढायची ही आहे माझ्यात. जिथं लात मारी नाही तिथे काढायची तयारी आहे माझी. समजलं ना. कारण की लहानपणापासून कष्ट काय आहे ते कष्ट करून आम्ही पोट भरलेलं आहे. तुमच्यासारखं हरामचं किंवा असं दुसऱ्यांना शिव्या देऊन किंवा दुसऱ्यांचं वाईट करून आम्ही खाल्लेलं नाही आहे. समजलं ना. उलट आमचंच लोकांना आम्ही देऊन पस्तावलं आहे. समजलं का. आणि एका भाडकावणे तर माझा मंगळसूत्र घेऊन पण माझा मंगळसूत्र घेतला नाही. माझा मंगळसूत्र घेऊन आज 3 वर्ष झाली तरी माझा मंगळसूत्र आता पण सोडून दिला नाही. आणि त्याचं 4 पैसे जरी गेले ना तरी बोलून दाखवते आतापर्यंत. हां, तुमचं समजतं, दुसऱ्याचं समजत नाही का? दुसऱ्याचं काय फुकट चालय का? हां, आणि ज्या गोष्टी माहीत नाही ना कुणाला तर पुढं बोलायचं नाही कुणी अजिबात. आम्ही लोकांना मदत केलेली आहे. आम्ही लॉकडाऊनमध्ये पण सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही लोकांना मदत केली आहे. आम्ही कुणाच्या दरवाजात जात नाही भीक मागायला. तेवढी वेळ आमच्यावर येत नाही भीक मागायची. कारण की आम्ही कष्ट करून खातो. तुमच्यासारखं हरामचं खात नाही. त्यामुळे मला कमेंट करणं, विचार करून कमेंट करायचं. तुमच्या जीवा आम्ही बसून खात नाही आहे. माझा नवरा मरीभर मरतो आहे कंपनीमध्ये दिवसभर, महिनाभर मरीभर मेल्यानंतर आम्हाला पेमेंट भेटतो आहे. तुमच्यासारखं हरामचं नाही खात आम्ही. स्वतःचं खायचं, दुसऱ्याचं केर कचरा काढायचा, ही सवय आम्हाला नाही. तुझ्या आईचा दाना बसवला कधी नाही तू कुत्रे. हरामखोर साला. कमेंट करतो का माझ्या चॅनलवर येऊन घाण? हां, एका लेकरासमोर. आणि माझ्या बहिणीने भावाने खरं तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमचं चॅनल असेल तो CC म्हणून आहे. त्याचा इंग्लिशमध्ये CC असा आहे. तो एवढा व्यक्ती बेकार आहे ना. त्याने एवढा घाण कमेंट करतो सगळ्यांनी. बरेच जणांना बघितले, बऱ्याच जणांच्या चॅनलवर त्यांनी वाईट कमेंट केलेले आहेत. हरामखोरनी. कर्माचे फळ दुसऱ्यांना शिकवतो. कर्म तुझेच भरत आलेत कुत्र्या.
तुझे दिवस लवकर भरत आलेत हरामखोरा. मग दुसऱ्याच्या चॅनल येऊन वाईट कमेंट करून तू दुसऱ्यांना शिकवतोस का, ज्ञान शिकवतोस का? दुसऱ्या तांदळाचा आहेस का तू? हां, कोण आहे रे दुसऱ्या तांदळाचा? तू दुसऱ्या ज्ञान शिकवतोस तो हराम लावडा कुठला झालेला. गाव झाव्या कुठला, गाव हिंड्या, दुसऱ्यांना शिकवतो. सतरा रांडा फिरवणारा तू शिकवायलास का मला? एका जवळ तरी नीट ना भाडकाव. कर्माची फळं सांगतोय आणि समोर दिसतंय. तुझ्या आईची गांड दिसते का समोरच? हराम लावडा कुठला. तुझ्या गांडीत जर दम आहे ना तर समोर आहे माझ्या. आणि बोल का असं लपून चपून कमेंट करतोयस? कोणाच्या पण फेक आयडिया कमेंट का करतोयस लपून चपून? तुझ्या दम आहे तर ये की. तुझं कोणी 5-50 खालेत ना, ये. तुझ्या दम आहे ना तर मी इथं राहते, ये तुझ्या दम असेल तर. बघूया किती भेटतोस माझ्याबरोबर. हराम लावडा कुठला. तुला वाटलं एकटी आहे का मी इथं? हां, नीच कुठला. अरे तुमच्यासारखे असं मोकाट सोडलेलीच करू शकतात धंदे. ज्याला दुसऱ्यांचं वाईट करायचं आहे ना तेच असे धंदे करू शकतात. पण मला जो खड्डा काढायला ना त्या खड्ड्यात तुम्हाला जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. माझ्याकडे एक बोट टाकवतं ना तेव्हा 4 बोट तुमच्याकडे शिल्लक राहतात. दुसऱ्याला खड्डा काढायला त्या खड्ड्यात आपल्याला जागा असतो. समजलं काय? त्यामुळे विचार करा. ते फेक आयडियाने येऊ नका माझ्यासमोर उघडं पडायला. खऱ्या बापाच्या असं ना समोर येऊन असं उघडं पडा. मग बघा तुमची काय अवस्था करते मी. पूर्ण होण्याची जात माझी आहे. माझ्या नादाला लागू नका. हरामखोर मला वाटलं सुधरल, आज सुधरल, उद्या सुधरल म्हणून त्याला ब्लॉक केलेलं आहे. मी त्याला आत्ता ब्लॉक केलं आहे. हां, तुम्ही काय ठेका घेतला आहे का सगळ्यांना त्रास देण्याचा? काय मिळतं रे बिंडोक डोक्याने तुम्हाला? मूर्ख झालेली कुठली बाया तशा बायका भाडकाव हे तसे. हां, बांगड्या बरा हातातनं चपट्या तोंडाचा कुठला. नाही त्याला गांड नाही, त्याला तोंड नाही कुत्र्याला. आणि असा आला आहे माझ्या चॅनलवरती कमेंट करायला भाडकाव कुठला, आई घाल्या कुठला. आईने एका खाली पडून पडून नसं काढला तुला, 17 खाली पडून पडून काढला असं म्हणून तू 17 असं धंदे करतो, 17 रंग बदलतोस. हरामखोर कुठला झालेला. 17 ठिकाणी तोंड काळं करून आलेली दिसते तुझ्या आईस, म्हणून तुझ्यासारखं असं पैदा झाले. कोण रान आहे का रांडा आहे काय माहिती. लवड्या आहे कुठला, नामर्द कुठला, छक्का कुठला. छक्क्यासारख्या कमेंट येऊन करतोस का इथं? अरे ते तरी परवडले, ते तरी एकनिष्ठ असतात, चांगले असतात स्वभावाने. तुमच्यासारखे नसतात कुत्र्यानो. हरामखोर कुठला. मला येऊन वाईट वाईट कमेंट करतो. त्याला वाटतं मी घाबरेल तुला. आणि माझ्या कर्माची काय फळं भोगायचे आहेत ना ते मला भोगू दे. तुझ्या वाटणीला येत नाही ना, तू नको टेन्शन घेऊ. माझ्या कर्माची फळं मी भोगायला तयार आहे. समजलं ना? त्याची चिंता तू का करतोयस? तुला काय घेणं पडले का? काय रंडी आहेस का कोण आहेस ना, तर तुला काय घेणं पडले? माझ्या कर्माची फळं मी भोगेन की. प्रत्येकाला कर्माची फळं भोगायला लागणार आहेत. तुझ्या गांडीला का झोंबलं ते मी बोलले ते? हां, तू जसं कर्म करते म्हणून झोंबतंय ना तुला. रामलवडी कुठले आले भाडकाव. देणं नाही घेणं आणि कंदील लावून येणं. मी नाही त्यातला आणि कडीला वाचणं. करून करून दमायचं आणि देवपूजा लागायचं आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचं. शेवटची वॉर्निंग देते, माझ्या नादाला लागायचं आहे अजिबात. हां, नाही तर खूप वाईट शिव्या ऐकायला भेटेल. खूप म्हणजे खूप. कधी ऐकल्या नाहीत ना अशा शिव्या भेटेल. आणि कोण रांड आहे, छिनार आहे का बाजिंदी आहे, 17 जणांखाली हेपलून आली ती आहे का तो कुठला आहे भाडकाव, दुसऱ्यांवरती चढायचं त्याला लय हाऊस आहे ना, तर घरात रांडापोरं असेल ना त्यांना घेऊन चढ. एवढी हाऊस आहे तुला तर. नाही तर रांडापोरांना लाव धंद्यावर तिथं बुधवारपेठमध्ये. पैसा घेत रस्त्याला उभं कर, धंदा खोल तिथं, बोर्ड लाव हरामखोरा. एवढं तर तुला हाऊस आहे तर. नाचित कुठला, हराम लावड्या कुठला, बिनडोक डोक्याचा. रिकाम टेकडी मेली कामं करतात.